नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय पाठ राखण या मालिकेचा आजचा इंटरेस्टिंग असा एपिसोडच्या सुरुवातीलाच इकडे आलोकचा तो रुद्रावतार दाखवलेला आहे. जसा तो पॅनिक झाला होता तसं त्याने हायदोस घालायला सुरुवात केली होती. पाठ-बीठ ढकलून दिले होते. अगदी त्याला काकांनी आणि त्याच्या बाबांनी असं धरून ठेवलं होतं गच्च हाताने दोन्ही बाजूने आणि त्याचा तरीसुद्धा आक्रस्ताळेपणा खूप होता. मामा, मामी, भाग्या सगळेच जण असे विचित्र पद्धतीनं रिएक्ट करत होते, बघत होते आलोककडे. तर तेवढ्यात सुलक्षणा म्हणते, "अंबिका, औषध दे त्याला, लवकर दे." आणि मग अंबिका सुद्धा हो असं म्हणत ते पटकन त्याला औषध द्यायला पुढे येते. आणि आता प्रेक्षकांनो बघा, इथून पुढे सगळा ट्विस्ट अँड टर्न्सचा मामला आहे. अंबिकाने त्याला औषध दिलं, तिथलंच असलेलं पाणी पाजलं आणि मग त्याच्यानंतर सगळेजण असे ना श्वास रोखून बघत होते आलोककडे. आलोक परत लगेच शांत व्हायला चालू झाला इथे आणि कुणालाच या काही कळत नाहीये बरं का प्रेक्षकांनो, बाकी हे चाललंय काय. तर आलोक आता हळू-हळू परत शांत व्हायला लागला. प्रीती आणि श्रेयस मात्र दोघं जण एकमेकांकडे बघून हसतायत तिथे आणि आता आलोक शांत होऊन स्टेबल असा उभा राहिलाय आणि वैद्यबुवा म्हणजेच मामा, मामी, आजी सगळे तिथे जमलेले असे एकदम विचित्र पद्धतीने बघतायत आणि मग त्याच्यानंतर सुलक्षणा येऊन म्हणते, "काही नाही झालं, बरा आहे तो. आमच्या आलोकला मायग्रेनचा त्रास आहे म्हणून." असं बोलेपर्यंत इकडे मामा म्हणतो, "बास करा. किती खोटं बोलाल तुम्ही?" ऐकलं ना तुम्ही? बस करा असं म्हणत मामा आता बोलायला चालू करतोय बघा परत आणि सगळेजण मामाकडे बघतायत. मामा पुढे म्हणतो, "तुमची ही नाटकं आहेत ना, ती नाटकं बंद करा. सुलक्षणा सूर्यवंशी, तुम्ही रचलेला खोट्याचा डोंगर आज जमीनदोस्त झालाय. कितीही खोटं बोलण्याचा प्रयत्न केला तरी सत्य काही सुद्धा लपून राहणार नाही." तर सुलक्षणा म्हणत असते, "वैद्यबुवा, अहो ऐका माझं." तरी सुद्धा इथे वैद्यबुवा म्हणतात, स्वाभिमानी आहोत, लाचार नाही. आता बघा प्रेक्षकांनो मामा कसं-कसं, काय-काय बोलतोय ते आणि काय-काय उत्तर देतोय ते. आणि मग ते म्हणतात, "सुलक्षणा सूर्यवंशी फसवलत तुम्ही आम्हाला." असं आता मामा जोरात ओरडून म्हणतो आणि सुलक्षणा बघा कशी बघते. मामा म्हणतो, "नाव मोठं आणि लक्षण खोटं अशी तुमची अवस्था आहे. तुम्ही फसवलंयत आम्हाला." असं सुलक्षणाला म्हणतोय आणि प्रेक्षकांनो बाकी सगळेजण असे बघायला लागतात सुलक्षणाकडे आणि श्रेयस आणि प्रीती तर हसतायत. तिथे मामा पुढे म्हणतो, "तुमचा मुलगा कसा वागला हे आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे." मामा पुढे म्हणतो, "तो आतापर्यंत शांत होता कारण तो औषधांच्या प्रभावाखाली होता आणि आताही तो शांत झाला कारण तुम्ही त्याला गोळी दिलीत आणि तुम्ही आम्हाला सांगताय की त्याला मायग्रेन आहे?" असं म्हणत मामा ओरडतो आणि म्हणतो, "वैद्य आहे मी, वैद्य. अहो माणसाला बघून ठरवतो की त्याला काय झालंय ते." असं इकडे मामा बोलतोय आणि सुलक्षणा अशी बघत राहिली हक्काबक्का होऊन. आता प्रेक्षकांनो मामा पुढे म्हणतो, "हा मायग्रेन नाहीये, हा त्याचा खरा स्वभाव आहे." असं मामा पुढे म्हणतो बरं का जोरात असं हात-बीत हे करून, बोट-बीट दाखवून. बाकी सगळे सूर्यवंशी मात्र गप्प बसलेत नुसते. मामा पुढे म्हणतो, "तुम्ही मागणी घालायला आलात ना, तेव्हाच आमची भाग्या म्हणाली होती, की बाबा हा आलोक सूर्यवंशी सणकी आहे. पण नाही, मी तुमच्यावर विश्वास ठेवला." आणि मग प्रेक्षकांना फ्लॅशबॅक दाखवलाय. आलोक सूर्यवंशी सणकी आणि रागीट माणूस आहे असं भाग्याने सांगितलेलं असतं ते. तो काहीही करू शकतो असं ती म्हणाली होती आणि ते प्राजक्ताचे डोळे असे एकदम मोठे झालेत बरं का. मामा पुढे एकदम म्हणतो, की "मला इतर लोकांनी सुद्धा त्याच्याबद्दल सांगितलं होतं, पण तरीसुद्धा मी ऐकलं नाही ते. मी फक्त तुमच्यावर विश्वास ठेवला." असं मामा पुढे म्हणतो. साखरपुडा म्हणा किंवा तुमच्या घरी उष्टी हळद आणायला आलो तेव्हाही तुम्ही प्रत्येक वेळेला त्याचा स्वभाव आमच्यापासून लपवून ठेवला होतात. आणि मग प्रेक्षकांनो मामीला सुद्धा तो प्रसंग आठवतोय, की कसं त्याने हात झिडकारला होता आणि कसं तेव्हा सुलक्षणा म्हणाली होती, की "आमचा आलोक ना जरासा म्हणजे रिझर्व्ह आहे. आमच्याकडून सुद्धा त्याने शास्त्रासाठी एक बोट हळद लावून घेतली होती." असं सगळं सांगितलेलं असतं. ते सगळे प्रसंग इथे दाखवलेत. आणि प्रेक्षकांनो मामा पुढे म्हणतो, "कसं आहे ना सुलक्षणा सूर्यवंशी, पैसा बघून मुलीचं लग्न लावून देणाऱ्यातले आम्ही नाही आहोत." असं सरळ मामा इथे स्पष्टपणे सांगतात. आणि पुढे एकदम म्हणतात, की मी विचारच करत होतो, की एवढं मोठं प्रस्थ असलेलं कुटुंब, एवढं श्रीमंत कुटुंब आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसांच्या घरात आपल्या मुलाचं स्थळ घेऊन येतातच कसे? हा प्रश्नच मला पडला होता. मी या गोष्टीवर विचारच करत होतो, असं मामा म्हणतात. आणि पुढे म्हणतात, प्राजक्ता आणि आलोकचं एकमेकांवर प्रेम असतं. हा प्रेमविवाह असता तर मी समजू शकलो असतो. पण हे तर अरेंज मॅरेज आहे, असं इथे सरळ-सरळ मामा पुढे म्हणतात. आणि आता प्रेक्षकांनो सगळे सूर्यवंशींना असे बघत राहिले शॉक लागल्यासारखे. मामा परत मंडपात जातात आणि म्हणतात सुलक्षणा मॅडमकडे बघत, "सुलक्षणा सूर्यवंशी, माणूस म्हणून मी तुम्हाला खूप चांगलं समजत होतो. पण आता सांगतो,
तुमच्यासारखी फसवी बाई मी या जगात काही पाहिली नाहीये, असं सुलक्षणा म्हटल्यानंतर ना सुलक्षणा अशी एकदम बघत राहते. या अशा मुलाशी लग्न करून माझ्या मुलीचं आयुष्य तुम्ही उद्ध्वस्त करायला निघाला होतात, असं इकडे मामा विचारतो बरं का प्रश्न सुलक्षणाला. आणि आता माणुसकीच्या नात्याला कलंक आहात तुम्ही, एवढं सगळं सुलक्षणाला बोलून घेतलंय मामाने. चान्स म्हणजे अगदी प्रॉपर बोलतायत. जो मुलगा विक्षिप्त आहे, ज्याला राग सहन होत नाही, ज्याला कुठला आवाज सहन होत नाही, तो काय सांभाळणार आहे माझ्या मुलीला, असे प्रेक्षकांना विचारले बरं का मामाने डायरेक्ट इथे. आणि आता एकदम ना सगळ्या मंडपाकडे बघत म्हणतात ते, सुलक्षणा सूर्यवंशी तुम्हाला काय वाटलं? प्राजक्ताला आई वडील नाहीये, ती अनाथ आहे, तिचं या जगात कुणी नाही, म्हणून तुम्ही तिला लग्न करून तुम्ही घेऊन जाल आणि तुमच्या या विक्षिप्त मुलाच्या गळ्यात बांधाल, असं वाटलं तुम्हाला? असं सगळे इकडे ना मामा म्हणतोय. आणि म्हणतो या अशा मुलाशी लग्न लावून द्यायला प्राजक्ता जड झाली नाहीये मला. सुलक्षणा सूर्यवंशी एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, की प्राजक्तावर येणाऱ्या संकटाशी दोन हात करायला तिचा मामा अजून जिवंत आहे. एवढं सगळं मामाने स्टँड घेऊन बोलले बरं का प्राजक्तासाठी. पण इथे गोष्ट काहीतरी वेगळीच आहे आणि ती गोष्ट काय आहे ती तुम्हाला आपल्याला माहिती आहे. मामा आता पुढे इथून म्हणतो मंगलाष्टक होता होता राहिलेत. शुभमंगलाचं काही झालंच नाही. पण आम्ही मात्र सावध झालेलो आहोत. तुम्ही म्हणाला होतात ना, की लग्न झाल्यानंतर तुम्हाला एक मोठी घोषणा करायची आहे. पण लग्न होण्याआधीच माझी घोषणा तुम्ही ऐका, असं म्हणत मामा आता काय म्हणतायत बघा. प्रेक्षकांनो सगळे पोटाशी की नाही म्हणजे श्वास रोखून मामांचं म्हणणं ऐकतायत. मामा पुढे म्हणतात, की "मी प्राजक्ताचा मामा चंद्रशेखर वैद्य, माझी भाची प्राजक्ता आणि यांचा विक्षिप्त मुलाशी होणारं लग्न मोडतोय," असं ओरडून सांगतात बरं का भर मांडवात. आणि सगळेजण एकमेकांकडे बघायला लागतात. प्रेक्षकांनो मामाने घेतलेला स्टँड तुम्हाला पटलाय का ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर बाकी सगळेजण मांडवातले लोक ना इकडे-तिकडे असे बघत असतात. आणि आता प्रेक्षकांनो सुलक्षणा आणि प्राजक्ता सगळे मामाकडे बघतायत. आता पुढे काय घडणार? सुलक्षणा खरंच लग्न हे मोडू देईल का? किंवा प्राजक्ता हे लग्न स्वतः मोडेल का? नेमकं काय घडणार ते बघूया प्रेक्षकांनो. मामानी तर आपला निर्णय सांगितलेला आहे. तर लगेच प्रेक्षकांनो इकडे ना प्राजक्ताला सगळे प्रसंग आठवतायत, की कसं सुलक्षणा बोलली होती ते, की "मी तुझं आणि तुझ्या घरच्यांचं नशीब बदलायला तयार आहे. पण तुझ्या या नवीन सुरुवातीत तुला माझ्या आलोकशी लग्न करावं लागेल." आणि त्याच्या बदल्यात तिकडे प्राजक्ता म्हणालेली असते, की तुमचा धाकटा मुलगा आरव सर आणि माझी बहीण भाग्यश्री यांचं लग्न लावून द्यावं लागेल, असं प्राजक्ताने म्हटलेलं असतं. ते सगळं इथे प्राजक्ताला आता आठवतंय. मामा आता ना प्राजक्ताजवळ येतो आणि म्हणतो, "प्राजू, आयुष्यभर अविवाहित राहा, पण अशा विक्षिप्त मुलाशी लग्न करायची काहीच गरज नाही," असं मामा इथे प्राजक्ताला समजावत असतात. आणि प्राजक्ताचा हात धरून "चल" असं म्हणून ओढतात. पण प्रेक्षकांनो प्राजक्ता तिथून हलत नाही. ती अशी तिथेच एका जागेवर उभी राहते. आता त्यामुळे मामी सुद्धा अशी म्हणजे संशयानं बघत राहिली प्राजक्ताकडे आणि सगळेच जण प्राजक्ताकडे बघतायत. भाग्या सुद्धा अगदी अशी ना बघतीये प्राजक्ताकडे. मामा सुद्धा थबकलाय, की हे काय चाललंय? प्राजक्ता का थांबली? असं म्हणत. आणि आता प्रेक्षकांनो पुढे जे काही मामाच्या समोर सत्य येणार आहे ना, ते बघून मामाच्या पायाखालची जमीन हादरणार आहे. कारण आता सुलक्षणा सुद्धा गप्प कशी बसेल? तिने एवढं सगळं ऐकून घेतले त्यामुळे ती पुढे बोलणारच. प्राजक्ता उतरत नाही. तरी मामा सुद्धा तिला म्हणत असतो, की "चल प्राजू." तरी सुद्धा प्राजक्ता हालत नाही. एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा मामा म्हणतो, की "चल प्राजू, चल प्राजू." तरी सुद्धा "प्राजू चल" असं म्हणत जोरात ओरडतो. तरी सुद्धा प्राजक्ता तिथनं हालत नाही. आता प्रेक्षकांनो पुढे काय घडणार आहे बघूया. प्राजक्ता न उतरता मामाकडे बघते. जे त्या वेदीवरून न उतरता मामाकडे बघते आणि "नाही" अशी म्हणून मान डोलावते. आणि प्रेक्षकांनो आता ते ऐकलं ते बघितल्यानंतर मामांना असा एकदम शॉक होतो. धक्का बसतो मामाला. आणि बाकी सगळ्यांनाच धक्का बसतो इथे. प्राजक्ता अजून सुद्धा डोळ्यानं अशी मानेनं "नाही" असं म्हणून सांगते सारखं-सारखं आणि ती रडतीये. आणि आता पुढे काय घडणार आहे बघा हां तुम्ही. मामा ओरडून म्हणतो, "प्राजू तुला चल म्हणालोय ना मी." तरी सुद्धा प्राजक्ता नाही म्हणते. तर तेवढ्यात सुलक्षणा बोलायला चालू करते, आता की प्राजक्ता येणार नाही. आणि आता प्रेक्षकांनो सगळेजण सुलक्षणाकडे बघायला लागतात. भाग्या, प्राजू, मामा सगळेजण. आता सुलक्षणा पुढे येते आणि एकदम ते "मी फसवी आहे, नाव मोठं, लक्षण खोटं, माणुसकीच्या नावावर कलंक वगैरे असं तुम्ही बरंच काही बोललात वैद्यबुवा मला." आता सुलक्षणाने आपलं तोंड सोडले बरं का. आणि आता ती म्हणते, "का? का? कारण तुम्ही माझ्या आलोकचा राग बघितलात म्हणून तुम्ही मला असं म्हणालात. आहे माझा आलोक रागीट, आहे तो विक्षिप्तासारखा, पण हे तुमच्यापासून लपवण्याचा निर्णय माझा नव्हता," असं म्हणतात. आता सुलक्षणा प्राजक्ताकडे बघते आणि म्हणते, "तुमच्या लाडक्या भाचीचा म्हणजेच प्राजक्ताचा होता."
आणि प्राजक्ता अशी ना एकदम बदलल्या सुलक्षणा मॅडम असं समजून त्यांच्याशी बघायला लागते अशी ती सुद्धा आश्चर्याने, की आता ह्या वेळेला हे सांगतील असं. सुलक्षणा पुढे म्हणते, "माझा आलोक कसा आहे? त्याचा स्वभाव कसा आहे? तो काय-काय करू शकतो? तो कसा वागू शकतो?" हे प्राजक्ताला सगळं व्यवस्थित माहिती होतं. अशा शब्दात आता सुलक्षणा बोलते बरं का. आणि हे ऐकल्यानंतर वैद्यांच्या घरातल्या सगळ्यांची हळू-हळू पायाखालची जमीन सरकतीये. पुढे आता सुलक्षणा असं म्हणते, की तिने त्याचा राग जो काही आहे स्वतः बघितलाय, स्वतः अनुभवलेला आहे. आणि हे सगळं माहिती असून सुद्धा तिने स्वखुशीने या लग्नाला होकार दिलाय. त्यामुळे तुम्हाला अंधारात ठेवून कोणी फसवलं असेल, तर ते सुलक्षणा सूर्यवंशीने फसवलेलं नाही. तुमच्या लाडक्या भाचीने म्हणजेच प्राजक्ताने फसवलंय तुम्हाला असं सुलक्षणा म्हणते. आणि मग प्रेक्षकांनो इकडे ना बाकी सगळेजण आता प्राजक्ताकडे बघायला लागतायत. आलोकला मात्र याचा काही एक फरक पडत नाही, कारण औषधाचा असर त्याच्यावर हळू व्हायला सुरू झालाय. आता सुलक्षाने हे एवढं सगळं सांगितल्यानंतर प्रेक्षकांनो मामा ना प्राजक्ताकडे बघतो. तर सुलक्षणा म्हणते, "प्राजक्ता, तू सांग यांना की तू स्वखुशीने या लग्नासाठी तयार झालेली आहेस ते. तू एकदा तुझ्या तोंडाने सांग, मी तुझ्यावर कुठलीही जबरदस्ती केलेली नाहीये किंवा बळजबरी केलेली नाहीये मी तुझ्यावर." आणि आता सगळ्यांचं असं लक्ष प्राजक्ताकडे जातंय. प्राजक्ता काही बोलत नाही. हे बघून सुलक्षणा परत म्हणते, "बोल प्राजक्ता, बोल." तर लगेच भाग्या सुद्धा म्हणते, "प्राजू, प्राजू बोल ना गं तू." आणि प्रेक्षकांनो मामा सुद्धा आता प्राजक्ताकडे आशेने बघायला लागलाय, की प्राजक्ता काय उत्तर देते याचं. तर आता बघूया प्राजक्ता काय उत्तर देणार आहे ते. सुलक्षणा सुद्धा अगदी प्राजक्ताकडे बघायला लागते, की प्राजक्ता आता पलटी मारते का काय असं तिला वाटतं 2 सेकंदासाठी. मामी सुद्धा अशी बघते, की प्राजक्ता काय उत्तर देईल. अंबिका सुद्धा अशी म्हणजे सुलक्षणाचं बरोबर आहे अशा दृष्टीनं बघत असते. तर प्रेक्षकांनो आता मामा हाक मारतो आणि म्हणतो, "प्राजक्ता, प्राजक्ता अगं काय बोलतायत ह्या? प्राजू अगं माझी प्राजक्ता मला फसवेल कशी?" असं इमोशनल होत ना आता प्राजक्ताशी मामा बोलायला चालू करतोय बघा. आणि पुढे म्हणतो प्राजक्ताला मामा, "प्राजू खोटं आहे ना हे सगळं? सांग ना प्राजू, हे सगळं खोटं आहे ना? तुला माहिती नव्हतं ना की आलोक सूर्यवंशी कसा आहे ते? तू बघितलं नव्हतंस ना आलोक सूर्यवंशी कसा आहे ते? प्राजू बोल ना, तुला माहिती असतं तर तू लग्नाला कशी काय तयार झाली असतीस ना?" असे प्रश्न इथे मामा विचारतोय बरं का प्राजक्ताला. आणि खूप इमोशनल झालाय बरं का मामा. आणि पुढे म्हणतो, "तू लग्नाला तयारच झाली नसतीस तू. बोल ना तू प्राजक्ता, तुला माहिती होतं का आलोक सूर्यवंशी कसा आहे ते? प्राजक्ता अगं बोल." असं म्हणत ना मामा सारखं प्राजक्ताला इथे म्हणतोय, की "तू बोल." प्राजक्ता खूप वेळ घेते बरं का बोलायला. आणि आता प्रेक्षकांनो श्रेयस, प्रीती सगळेजण आता प्राजक्ताकडे असे बघत राहिलेत. "प्राजक्ता अगं मी तुला काय विचारतोय? मला उत्तरं दे तू." असं म्हणत तिथे मामा परत म्हणतो, "तुला माहिती होतं का आलोक सूर्यवंशी असा आहे ते आणि तरी सुद्धा तू लग्नाला होकार दिलास का? बोल प्राजक्ता बोल." असं म्हणत मामा नुसतं ओरडतोय प्राजक्तावर. आणि "मला उत्तर हवंय. प्राजू मला आत्ताच्या आत्ता उत्तर हवंय." अशा शब्दात इथे मामा ओरडतो. आणि मग त्याच्यानंतर प्राजक्ता एवढं सगळं बोल, बोल, बोल म्हटल्यानंतर "हो." एवढंसच हळू आवाजात इथे उत्तर देते. आणि आता प्रेक्षकांनो हे ऐकल्यानंतर मामा हादरतोय. प्राजक्ता फार रडतीये. पण मामा सुद्धा असा ना एकदम असं हार्ट फेल झाल्यासारखं होतं. त्याचं खूप दुःख होते त्याला, की प्राजक्ताने एवढी मोठी गोष्ट आपल्यापासून लपवली. आपल्याला काही सांगितलं नाही आणि ह्या गोष्टीचा त्रास आता मामाला होतोय. आणि आता सुलक्षणा म्हणते, "झालं समाधान?" असं विचारते बरं का. आणि म्हणते, "प्राजक्ता स्वखुशीने या लग्नासाठी तयार झालेली आहे." असं सुलक्षणा परत एकदा मामाला आणि सगळ्यांना सांगते. आता मामा इथून पुढे काय निर्णय घेणार किंवा कसं साथ देणार किंवा काय बोलणार आहे बघूया. मामा पुढे म्हणतो, "विश्वासघात. तू विश्वासघात केलायस तू प्राजू माझा." आणि खूपच असं ना हवालदिल झालाय बरं का. प्राजक्ताला पुढे म्हणतो, "माझा अभिमान होतीस तू. तू स्वाभिमान होतीस तू माझा, अभिमान होतीस तू माझा. माझी सगळ्यात मोठी ताकद होतीस तू." मी ताठ मानेनं सांगत फिरायचो, की मी माझ्या मुलांवर चांगले संस्कार केलेत असं म्हणून मी सगळ्यांना बोलायचो. असं म्हणत मामा इमोशनल होत नाही एकदम असा खाली बसतो बरं का तिथल्या तिथे. प्राजक्ता येते त्याच्याजवळ मामा असं म्हणून सावरायला. आणि आता प्रेक्षकांनो ना मामा म्हणतो, "पण तू माझ्याशी खोटं बोललीस. पण तू माझ्याशी खोटं बोललीस. आता ताठ मानेनं फिरायची माझी ताकदच संपली." अशा इमोशनल शब्दात तिथे बोलायला चालू केलंय बरं का मामांनी. आणि एकदम ते म्हणतात, "तुला हे अंगावरचं पिवळं वस्त्र देताना मी म्हणालो होतो प्राजू, की लग्न मंडपात तुला आणण्याचा मान जो काही आहे आणि कन्यादान करण्याचा मान जो काही मला मिळतोय, पण पण मी चुकलो गं. जगातला सगळ्यात कमनशिबी मामा आणि बाप ठरलो मी आज." असं म्हणत प्रेक्षकांनो मामा खरंच म्हणजे
खरंच खूप इमोशनल झालेत आणि आता म्हणतात, "मी तुला विचारलं होतं ना, प्राजू खरी परिस्थिती काय आहे सांग? तू म्हणाली होतीस मामा मामा सगळं व्यवस्थित आहे म्हणून. हे 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 व्यवस्थित आहे." असं म्हणत आलोककडे बघतात आणि म्हणतात, "या या अशा मुलाशी लग्न करायला निघाली आहेस तू प्राजू?" असं सगळं प्रेक्षकांनो मामा बोलतायत बरं का इकडे आणि मामा प्राजूला हात सुद्धा लावू देत नाहीयेत आपला आणि म्हणतात, "प्राजू अगं, आजवर ज्या भल्या-भल्या संकटांना जमलं नाही, ते तू करून दाखवलंयस." आता प्राजूला खूपच म्हणजे गिल्टी वाटायला चालू झालंय बरं का इथून पुढे. मामा पुढे म्हणतात, "हारलो मी, हारलो मी." असं म्हणतात बरं का आणि म्हणतात, "मी हारलो." असं म्हणत ना रडायला चालू करतात मामासुद्धा आणि इकडे मामीसुद्धा अशी खूप रडतेय आणि मामा पुढे म्हणतात, "नाही, काहीही जाऊ दे. हारलो असलो तरीसुद्धा संपलो नाहीये मी अजून." आणि आता मामा पुढे म्हणतात, की "या शरीरात जोपर्यंत शेवटचा श्वास आहे ना, तोपर्यंत मी तुझ्या आयुष्याची अशी राख-रांगोळी होऊ देणार नाही." असं म्हणत आता प्राजक्ताला परत मामा इथे म्हणतायत, की "तू चुकली असशील, पण मी माझं कर्तव्य निभावण्यात अजिबात चुकू शकत नाही. आपल्याकडे मुलीच्या बापाला चुकण्याची परवानगी नसते, नाहीतर त्याच्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त होतं." असं मामा पुढे म्हणतो आणि आता प्रेक्षकांनो सगळ्यांना वाटते, की आता हे मामा खरंच लग्न परत मोडणार आहेत. आता मामा उठून उभे राहतात. प्राजक्ताला सुद्धा उभं करतात आणि म्हणतात, "प्राजू, मंगलाष्टका झाल्यात, पण सप्तपदी झालेली नाहीये अजून आणि मंगळसूत्र घातलेलं नाहीये. हे लग्न अजून पूर्ण झालेलं नाहीये प्राजू." असं म्हणत मामा प्राजूला आता विनवायचा प्रयत्न करतात, की "प्राजक्ता हे लग्न करू नकोस." आणि ते पुढे म्हणतात, "तू स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करायला होकार दिला असलास, तरी माझी मान्यता नाहीये त्याला." असंही ते म्हणतायत बरं का मामा. आणि आता प्रेक्षकांनो प्राजू एकच विचार करते. इकडे मामी सुद्धा विचारात पडलेली आहे आणि बाकीच्यांना प्रश्न पडलाय, की नेमकं काय घडणार आहे? आता लग्न होणार आहे का नाही? तर आता सुलक्षणा म्हणते, "वैद्यबुवा, प्राजक्ताने लग्नासाठी होकार दिलेला आहे. त्यामुळे तुम्ही हे करू शकत नाही. हे लग्न होणारच." असं लगेच नाही ते सुलक्षणा बोलते. सुलक्षणा पुढे म्हणते, "आणि हे जर का लग्न होणार नसेल, तर मला प्राजक्ताकडून नकार ऐकायचा आहे, तुमच्याकडून नाही." आणि आता प्रेक्षकांनो मामा सुलक्षणाकडे बघतो, एकदा प्राजूकडे बघतो. प्राजूला म्हणतो, "प्राजक्ता, प्राजक्ता सगळ्या गोष्टी वेळीच कळल्यात. हे लग्न नाही होऊ शकत. हे बघ त्या काय म्हणतायत, हे लग्न होणारच असं म्हणतायत त्या." म्हणजे सुलक्षणाकडे बोट दाखवत तिथे मामा सांगत असतो आणि म्हणतात, "तू त्यांना नकार देऊन टाक आत्ताच्या आत्ता." असं प्राजक्ताला सांगतो. परत प्रेक्षकांनो आता सगळेजण असे बघतायत. भाग्या तर खूप रडते बरं का. मामा पुढे म्हणतो, "प्राजक्ता, एक निर्णय घेऊन तुला स्वतःचं आयुष्य वाचवायचंय, की एक निर्णय घेऊन तुला स्वतःचं आयुष्य पणाला लावायचंय? हा निर्णय सर्वस्वी तुझा आहे." असं इकडे ना मामा म्हणतो आणि म्हणतो, "प्राजू, प्राजू, भाग्याचं लग्न मोडलं, तुझंही लग्न मोडेल, पण आयुष्यभर तुला पोसायची ताकद आहे या मामात." असं इथे मामा म्हणतो बरं का. प्रेक्षकांनो खूपच इमोशनल झालेलं आहे. "आता तू ठरव तुला काय हवंय ते. तुझा मामा हवाय, की हे लग्न, की या विक्षिप्त माणूस हवाय तुला?" असं इथे प्राजक्ताला विचारतोय बरं का मामा आणि प्राजक्ता अशी बघत राहिली नुसती. आता पुढे प्राजक्ताच्या हातात आहे ती काय निर्णय देणार ते सस्पेन्स मात्र शेवटपर्यंत आहे, की प्राजक्ता काय निर्णय घेईल आणि या निर्णयानंतर तिच्या आयुष्यामध्ये काय नेमका बदल होईल. बाकी सगळ्यांना वाटतंय, की प्राजक्ताचं लग्न मोडणारच इथे किंवा मोडेल असं आणि मग प्राजक्ताना इथे विचारात हरवतीये आणि तिला ते खूप सारे जुने प्रसंग आठवायला लागलेले आहेत, की ज्यामध्ये भाग्यश्रीच्या मनात मला काय जाणून घ्यायचंय किंवा असं म्हटलेलं असतं मुलं स्थळं आलेली असतात ती इथे तिला आठवतायत, की तुम्ही काय करता, काय बोलता, तुम्ही तुमच्याबद्दल भाग्यश्रीच्या कुटुंबाशी खोटं बोललात वगैरे असं तिनं सांगितलेलं असतं. जे भाग्यश्रीनं मोडलेलं लग्न आणि हे लग्न मोडलेलं आहे तुम्ही खेळा हुंडा-हुंडा म्हणून. त्याचबरोबर आरवची आणि भाग्यश्रीची झालेली भेट आठवते आणि मी तुझ्या घरचं नशीब बदलायला तयार आहे. पण तुझ्या या नवीन सुरुवातीमध्ये तुला माझ्या आलोकचा हात हातात घेतला पाहिजे. तुला माझ्या आलोकशी लग्न करावं लागेल आणि मग त्याच्यानंतर प्राजक्तानं म्हटलेलं असतं, "माझ्या आयुष्याचा तुम्ही केलेला सौदा मी मान्य करते." असं तिनं म्हटलेलं असतं आणि तुम्हाला तुमचा धाकटा मुलगा आरव सर आणि माझी बहीण भाग्यश्री यांचं सुद्धा लग्न लावून द्यावं लागेल आणि तुझ्या आणि आलोकच्या लग्नाबरोबरच भाग्यश्री आणि आरवचं सुद्धा लग्न होईल. आधी मी मागणी घालून तुमचं लग्न करेन आणि मग योग्य वेळ आले, की मी भाग्यश्रीला मागणी घालेन. असं सगळं सुलक्षणाने बोललेले प्रसंग इथे प्राजूला आठवतात आणि आता भाग्या येतेय प्राजूच्या जवळ आणि म्हणते, "प्राजू, इकडे ये." असं म्हणत बाजूला घेते ती आणि म्हणते, "हे बघ, मी काही म्हणतेय ते शांतपणे ऐक तू. मला माहिती नाही, की तू हा निर्णय घेतलास तेव्हा तू कोणत्या मनस्थितीत होतीस, काय विचार करत होतीस.
पण प्राजू, कधी-कधी आपल्या भल्यासाठी आपण दिलेला शब्द मोडला तरी काही फरक पडत नाही, असं म्हणत भाग्या समजावत असते इथे प्राजूला आणि म्हणते, "पण प्राजू, अगं चल आपण घरी जाऊया. तुला हे सगळं करायची काही गरज नाहीये. बाबा काय म्हणतायत तू ऐकलंयस ना गं? चल गं, चल आपण घरी जाऊया." असं भाग्या सांगत असते प्राजूला. आता प्रेक्षकांनो भाग्या पुढे म्हणते, "प्राजू, अगं." तर प्राजू काहीही बोलत नाही किंवा काही रिएक्शन देत नाही. त्याच्यावर प्राजू नुसती बघतीये. भाग्या परत एकदा विचारते, "प्राजू, तूच म्हणाली होतीस ना, की मामा माझा देव आहे. मग मग तू आता असं का वागतेस? तुझ्या देवालाच तू दुखावतेस तू आता. असं का करतेस तू?" असं म्हणजे भाग्या विचारत असते आणि आता प्रेक्षकांनो प्राजूला इमोशनली सगळं हँडल करायला म्हणजे मन तयार करायला लागते. भाग्या पुढे म्हणते, "प्राजू अजून वेळ गेलेली नाहीये. चल गं, चल घरी जाऊया." मामी सुद्धा ह्याच्यात काय बोलत नाहीये बरं का, सगळं ऐकतीये. भाग्या पुढे म्हणते प्राजूला, "तू हे लग्न करणार नाहीयेस," असं सांगत असते. "तुला सुलक्षणा मॅडमना नकार दे आणि तू घरी चल," असं भाग्य सुद्धा प्राजक्ताला आता सांगते बरं का. पण आता सुलक्षणा अशी ऐकत राहिली, की प्राजू काय निर्णय घेते किंवा काय बोलते. सुलक्षणा सुद्धा अशी ऐकत राहते. प्राजू काही एक बोलत नाही किंवा काही एक त्याच्यावर रिएक्ट करत नाही. हे बघितल्यानंतर प्रेक्षकांनो इकडे ना भाग्या अशी ना बघत राहिले प्राजूकडे. तर प्रेक्षकांनो उद्याच्या भागामध्ये प्राजूला भाग्या अगदी शपथ सुद्धा घालते, तरी सुद्धा ती येत नाहीये. पण इकडे भाग्या म्हणत असते, "नाही बाबा तुम्ही थांबा." तर मामा म्हणत असतो, "भाग्या मी काय म्हटलं ऐकलंस ना?" तर इकडे प्राजू एवढंच म्हणते, की "मामाला तुझी जास्त गरज आहे." आणि आता सगळे मंडपातून तिकडनं जातात. तर "भाग्या चल," असं म्हणत मामा भाग्याला तिथून घेऊन जातायत. प्रेक्षकांनो प्राजक्ताने फायनली लग्नाचा निर्णय घेतलेला आहे. पण याच्यानंतर तिचं आयुष्य कसं बदलेल? भाग्याचं आणि आरवचं लग्न होईल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघत राहा.